रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही पण वाट पाहत आहात का 2026 या वर्षाची? कारण आता बघता बघता 2025 हे वर्ष तर संपलेलंच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सगळ्यांना कुतूहल आहे ते 2026चं म्हणजेच पुढच्या वर्षीचं. नेमकं माझ्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे, कोणती फळे देणार आहेत, काय चमत्कार घेऊन येणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, हे कुतूहल सगळ्यांनाच असणार आहे. विशेष करून कुंभ राशीच्या लोकांना तर खूप एक कुतूहल असतं की बाबा पुढे काय घडणार आहे, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना एक जिज्ञासा असते की पुढचं वर्ष माझ्यासाठी नेमकं कसं असणार आहे. कारण आता तुम्हाला 7.5चं शेवटचं चरण पण सुरू झालेलं आहे, त्यामुळे पण तुम्हाला एक कुतूहल असणार आहे की बाबा आता शेवटी मला काय फळ मिळणार आहेत. तर 2026 हे वर्ष कुंभ राशीसाठी नेमकं कोणते चमत्कार घेऊन आलेला आहे किंवा कोणती फळे देणार आहेत ते आपण पाहणार आहोत. परंतु तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता परंतु माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात, हे मला कळलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुम्हाला जसं आता माहितीचा उपयोग होणार आहे तसंच इतरांनाही होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर खालील क्रमांकावर तुम्ही मला नक्कीच संपर्क साधू शकता. तर माझा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही आहे. तर आता आपण बघूयात की कुंभ राशीसाठी नेमकं 2026 हे वर्ष कोणती फळे घेऊन आलेलं आहे. तर बघा, कुंभ राशी म्हणजे नवकल्पनांचा स्रोत आहे. त्यांना संशोधन करायला आवडतं हे तुम्हालाही माहिती आहे. तुमचे विचार इतरांच्या पुढे धावत असतात. तुमचा दृष्टिकोन अनोखा असतो. फक्त 2026 हे जे वर्ष आहे ना, हे वर्ष फक्त विचारांचं नाही आहे, तर हे वर्ष आहे तुमच्या विचारांना वास्तवात आणण्याचं, प्रॅक्टिकली गोष्टी करण्याचं हे वर्ष आहे. आणि तेच तुम्हाला आवडतं ॲक्च्युली. तर कल्पना करा की तुमच्या मनातले स्वप्न, ज्या कल्पना तुम्ही जगाला बदलू शकतात, त्या कल्पना आता तुम्ही वास्तवामध्ये आणणार आहात, प्रॅक्टिकली ते लोकांसमोर येणार आहे. तर त्या कल्पनांना पृथ्वीवर उतरवण्यासाठी ग्रह पण तुमच्या बाजूने काम करू लागतील. एवढी सुंदर गोष्ट घडणार आहे पुढच्या वर्षी. पण आता एक चेतावणी आहे तुमच्यासाठी, 2026 तुम्हाला संधी देणार आहे. पण जर तुम्ही तोडून पाहिलं तर तुमची तयारी आणि भावनिक स्थैर्य हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तयारी करणं पण महत्त्वाचं आहे आणि तुमचं जे एक स्थैर्य आहे, एक ठेहराव आहे, तो पण महत्त्वाचा आहे. तुम्ही जर काही म्हणजे प्रयत्नच केले नाहीत, काही कामच केलं नाही, तर तुमचं जे स्वप्न आहे ते वास्तवात येणार कसं? आणि शेवटी मी उघड करणार आहे एक गोष्ट किंवा एक गुपित मंत्र, जो 2026 मध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना अद्वितीय यश आणि स्वतंत्र ओळख देणार आहे. कारण आता जी पुढची माहिती तुम्ही ऐकणार आहात ना, ती माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणारी आहे. तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, म्हणजे तुम्हाला सगळं काही कळून जाणार आहे. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आता बघा, 2026 मध्ये मेन 4 ग्रह एक खूपच मोठं वादळ आणणार आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्याच राशीमध्ये. तर कुंभेमध्ये नेमके ते ग्रह काय बदल आणतील ते आता आपण पाहणार आहोत. आता गुरु महाराज 2 जून 2026 ला कर्केमध्ये प्रवेश करणार आहे. हे सगळ्याच राशीला वेगवेगळे परिणाम देणार आहे. तर तुम्हाला काय परिणाम मिळणार आहे त्यांच्यामुळे? तर बघा, कुंभेसाठी ते 6व्या भावामध्ये असणार आहेत. म्हणजेच काम, सेवा, शत्रू, आरोग्य, तुमचं दैनंदिन जीवन या भावाशी जोडलेले या गोष्टी आहेत. तर या गोष्टींवर ते परिणाम करेल. म्हणजे गुरु महाराज तुम्हाला त्या गोष्टींना एक फळ देतील. तुम्हाला नोकरीमध्ये स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. सोबतच तुम्ही तुमच्या शत्रूवर सहजतेने विजय मिळवणार आहात. स्पर्धेमध्ये भरभरून यश मिळवणार आहात. तुम्ही स्पोर्टमध्ये आहात तर तिथं पण तुम्हाला एक चांगलंच परिणाम पाहायला मिळतील. जे कोणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी, किंवा वर्क चॅलेंज असणार आहे त्यांच्यासाठी पण तुम्ही खूप चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. भरभरून यश तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याची तुम्हाला दिसून येईल. बऱ्याच दिवसांपासून एखाद्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत होता, आरोग्यदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ होतात किंवा तुमचं स्वास्थ्य ठीक नव्हतं, तर आता तुमचं आरोग्य सुधारण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता नक्कीच त्याच्यावर काहीतरी उपाय तुम्हाला मिळतील. कार्यपद्धतीमध्ये तुम्ही बदल करण्याची शक्यता आहे. सोबतच उत्पादकता वाढेल, परंतु जास्त कामाचं पण ताण येणार आहे. एवढं सगळं करत असताना तुम्ही तुमच्या शरीरावर नक्कीच दुर्लक्ष करणार आहात आणि त्यामुळे त्याचा ताण तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे.
विपरीत परिणाम कामाचा, अति काम केल्यामुळं पण काही विपरीत परिणाम होत असते तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक कार्यामध्ये नीट व्यवस्थित तुम्ही नियोजन केले नाही तर परिणाम तुम्हाला मनासारखे मिळणार पण नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी थकवा तुम्हाला जाणवणार आहे, मानसिक भार कमी होण्याची पण शक्यता आहे. तुम्ही जर तुमची दिनचर्या बदलली तर तुमचं भविष्य बदलणार आहे. हे तुमच्यासाठी एक सल्ला आहे छोटासा माझ्याकडून. आता बघा शनी महाराज काय करणार आहेत, ऑलरेडी ते तुमच्या 7.7चं तिसरं चरण सुरू झालेलं आहे आणि शनी महाराज संपूर्ण वर्षभर हे मीन राशीमध्येच असणार आहेत, तर म्हणजे तुमच्या दुसऱ्या भावामध्ये असणार आहेत आणि हे भाव म्हणजे धन, वाणी, कुटुंब आणि मूल्य प्रणालीचं आहे. तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभणार आहे ह्या वर्षी. वाणी तुमची अधिक प्रभावी होईल. फक्त तुम्ही तुमच्या बोलण्यानेच इतरांना, तुमच्या आसपासच्या व्यक्तींना मोहून टाकणार आहात. तुम्ही बचत आणि गुंतवणूक करण्यामध्ये सफल राहणार आहात. सोबतच कुटुंबातील जबाबदारीमध्ये अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे, पण काही सकारात्मक बदल पण घडतील तुमच्या कुटुंबामध्ये. तुमची ह्या वर्षी निर्णय शक्ती कमालीची असणार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये निर्णय घेण्यासाठी वेळ लावणार नाहीत किंवा तुम्हाला एक वेगळीच शक्ती तुमच्यामध्ये संचारल्याची दिसणार आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे पण तुम्हाला दिसून येणार आहे. जर असं काही घडलं, आतापर्यंत मी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात आणि कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये, हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. कारण मलाही लक्षात येईल की नेमकं कोणत्या गोष्टी कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये घडत आहेत. आता बघा, काही प्रमाणामध्ये अनावश्यक खर्चही जाणवतील तुम्हाला. कुटुंबाशी मतभेद होण्याची शक्यता आहे, म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत कधी कधी एखादी गोष्ट जरा जास्तच गंभीरतेने तुम्ही घ्याल आणि भावनिक थंडपणा जाणवणार आहे. म्हणजे ऑलरेडी तुम्ही भावनांमध्ये थोडेसे कधी कमी असतात, तुम्ही हळवे कमी असतात, तुम्ही बुद्धीने विचार करणारे असतात नेहमी. हृदयाने कमी आणि बुद्धीने जास्त तुम्ही विचार करता, त्यामुळे अजून तुमच्यामध्ये भावनिक दृष्ट्या काही कमीपणा येणार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीला एक स्ट्रेट फॉरवर्ड म्हणा किंवा बुद्धीने विचार करून पाहणार आहात आणि त्यामुळे तुमच्या आसपासच्या लोकांना पण काही प्रमाणामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. तुमचा शब्द तुमचे भवितव्य घडवणार आहे. आता राहू महाराज पण पुढच्या वर्षी त्यांची स्थिती बदलणार आहेत, पण वर्षाच्या शेवटी. त्यामुळे काय परिणाम घडतील हे आपण पाहूयात. भाग्य, परदेश, आध्यात्मिक विकास, उच्च अध्ययन इत्यादींमध्ये तुम्हाला काही पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळणार आहेत. परदेश यात्रा घडेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करत होतात की मला परदेशामध्ये फिरायला जायचं आहे, कामानिमित्त जायचं आहे किंवा तुमचं स्वप्न आहे, तर नक्कीच ते स्वप्न पूर्ण होणार आहे. उच्च दर्जाची ओळख निर्माण कराल तुम्ही स्वतः, तुमच्या स्वतःची. संशोधन, टेक्नॉलॉजी, डिजिटल करिअरमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे. सोबतच आध्यात्मिक अध्ययनाकडे पण तुम्ही अचानकपणे आकर्षले जाल. तुम्हालाच कळणार नाही की माझ्यामध्ये हा बदल का होत आहे ते. परंतु कधी कधी राहू तुम्हाला जास्त मोह आणि अहंकारी बनवू शकतो. त्यामुळं तुम्ही अतिमहत्वाकांक्षा शक्यतो टाळलेलीच बरी पडणार आहे. कारण अतिमोहाला, अहंकाराला जर तुम्ही बळी पडलात तर नक्कीच तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. कारण शनी महाराज हे बसलेलेच आहेत तुम्हाला दंड देण्यासाठी. तर इथे तुम्हाला अहंकार स्वतःचा थोडासा कमी करावा लागणार आहे. कारण कुंभ लोकांना थोडंसं अहंकार असतो की मी खूप शिक्षित आहे किंवा मी खूपच, मला सगळ्याच गोष्टी कळतात, असे एकंदरीत त्यांचा स्वभाव असतो. तुमच्या आसपास जरी कोणी कुंभेचे असतील तर तुम्हाला पण हा अनुभव आलेला असणार आहे किंवा तुम्हाला स्वतःला पण माहिती असणार आहे की तुमच्याबद्दल नेमकं इतर लोक काय विचार करतात ते. आता या माहितीपैकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे. चुकीच्या लोकांचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. राहू हे पण करू शकणार आहे. त्यामुळं कधी दुसऱ्याच मार्गाकडे पण भटकण्याची शक्यता आहे तुमच्याकडून. अहंकारामुळे आपण कधी कधी विसरून जातो आणि आपण ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला जास्त जोरामध्ये खाली पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं थोडंसं तुम्हाला जपून राहायचं आहे. कारण राहू हा जेवढं देतो कधी कधी तो मोहात पण टाकतो आपल्याला, मग तो आपल्याला पडताळून पण पाहत असतो. आणि शनी महाराज तर वाट बघतच बसलेले आहात. सो या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलेली बरी पडणार आहे. आता केतू काय करणार आहेत, संवाद, धाडस, बिझनेस आयडिया, डिजिटल कनेक्शनमध्ये यश तुम्हाला मिळणार आहे, भरभरून यश. सोशल मीडिया म्हणा, कम्युनिकेशन असेल, अचानक यश मिळणार आहे. या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत असतील तर त्यांना अचानक यश मिळणार आहे.
सर्जनशीलता तुमची वाढणार आहे. नवीन इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स तुम्ही हँडल करणार आहात. अचानकपणे तुमच्यावर ही जबाबदारी पण पडू शकते. लेखन आणि बोलण्यामध्ये कमालीची कामगिरी तुम्ही करणार आहात. तुम्हाला जर लिहायला आवडतं किंवा तुम्ही रायटिंग क्षेत्रामध्ये आहात तर नक्कीच तुमचं जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसणार आहे आणि भरभरून प्रसिद्धी पण तुम्हाला मिळणार आहे. कधी कधी भावनिक गोष्टींमध्ये मागे हटलेलेच बरे पडणार आहे तुम्ही. मिश्रवाणीमुळे संबंध ताणले पण जाऊ शकतात. केतू महाराज अशा काही वेगळ्या गोष्टी किंवा चक्रव्यूहामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतील, तर तिथं तुम्हाला स्वतःलाच डील करायची आहे. आता शुक्र काय करणार आहे तर 13 जानेवारी 2026ला मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तुमच्यासाठी ते 12व्या भावामध्ये असतील. त्यामुळे रहस्य, विदेश, खर्च, ध्यान, स्वमग्नता या गोष्टींमध्ये काही परिणाम तुम्हाला दिसून येतील. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे असणार आहेत. अचानक परदेशामधून आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील. जर तुम्ही तिथल्या परदेशी कंपन्यांमध्ये कुठे पैसे गुंतवलेले असतील, आधी इन्व्हेस्ट केलेले असतील किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच त्यामधून तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. ध्यान आणि उपचारामधून मानसिक शांती तुम्हाला मिळेल. विदेशामध्ये प्रवास करण्याची शक्यता आहे. सोबतच ऑनलाईन ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळतील. तुम्ही जर ऑनलाईन किंवा फ्रीलान्सिंग या क्षेत्रामध्ये काम करत आहात तर तिथे तुम्हाला भरभरून ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. परंतु खर्च अचानकपणे अनपेक्षितपणे वाढणार पण आहे. इथे पण तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे. आता कठोर मेहनत, बुद्धी, टेक्नॉलॉजी आणि मानसिक स्थैर्य यामध्ये क्रांतिकारी बदल दिसून येणार आहेत. कधी तर 2026 मध्ये हे जे 4-5 ग्रह आहेत ते उलटापालट करणार आहेत तुमचं आयुष्य. आता आपण पाहणार आहोत करिअर, व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष कसं असणार आहे. तर बघा, तुमच्यासाठी हे वर्ष 2026 करिअरमध्ये इनोव्हेशन आणि इम्पॅक्टचं असणार आहे. म्हणजेच बघा, नोकरीमध्ये प्रमोशन होण्याचे चान्सेस खूप आहेत. खूप दाट शक्यता दिसत आहे. नवीन विभागामध्ये किंवा नवीन रोल तुम्हाला मिळेल नोकरीच्या ठिकाणी. डिजिटल, IT, AI, टेक, सोशल मीडिया या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे. प्रचंड यश मिळणार आहे. परदेश, कंपनी ट्रान्सफर किंवा बदलण्याचा जर तुम्ही विचार करत आहात, कंपनी बदलण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत आहात तर नक्कीच हा काळ आहे किंवा हे वर्ष आहे. याच्यापेक्षाही चांगली नोकरी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तर नक्कीच तुम्ही ते प्रयत्न करू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं नाव लोकांच्या तोंडावर येणार आहे. प्रत्येकाच्या तोंडामध्ये तुमचंच नाव असणार आहे. अशी काही वेगळी जादू तुम्ही करणार आहात. व्यवसाय कसा असणार आहे तर स्टार्टअप जे कोणी बिझनेस सुरू करणार असतील तर त्यांच्यासाठी खूपच शुभ मुहूर्त असणारं हे वर्ष आहे. नक्कीच तुमच्या स्वप्नातील बिझनेस, एक स्वप्नातील काहीतरी उद्योग तुम्हाला सुरू करायचा होता तर सध्या हीच संधी आहे असं समजा आणि श्री गणेशा करून टाका. टेक सोल्युशन म्हणा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी पण हा काळ खूपच शुभ आहे. कारण आजकाल जास्तीत जास्त लोक या क्षेत्राकडे वळत आहेत. कारण दुनिया ही डिजिटल झालेली आहे. AI खूप लोक यूज करत आहेत. त्याच्यामध्ये खूप करिअर आहे किंवा त्याच्यामध्ये खूप पुढे जाण्याच्या संधी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये प्रयत्न करत असाल तर तिथे तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे. जे कोणी फ्रीलान्सिंग करत आहेत तर तुमच्यासाठी पण उत्तम काळ आहे. स्पर्धकांवर सहजरित्या तुम्ही मात कराल. परंतु नोकरीमध्ये पॉलिटिक्स पण चालू शकतं. तर तुम्ही तुमच्या कल्पना योग्य वेळी न मांडल्यामुळे दुसरे लोक त्या गोष्टीचा फायदा नक्कीच घेऊ शकतात. तुमच्या डोक्यामध्ये खूप दिवसांपासून आयडिया होती पण ती तुम्ही वापरलीच नाहीत. मग दुसरे लोक ती आयडिया वापरून म्हणजे मिसयूज करू शकतात. तर ह्या गोष्टी पण घडतील. जास्त ताण राहणार आहे. तंत्रज्ञान आणि संयम जर तुम्ही ठेवलात तर करिअरचा विस्फोटक विकास होण्याची शक्यता आहे 2026 मध्ये. आता यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही मला सांगायला विसरायचं नाही आहे. आता आर्थिक स्थिती 2026 मध्ये कशी राहणार आहे तर उत्पन्नामध्ये भरभरून वाढ होणार आहे. नक्कीच उत्पन्नामध्ये वाढ झाली म्हणजे आर्थिक लाभ तर तुम्हाला मिळणारच आहे. परदेशामधून पण आर्थिक लाभ भरभरून मिळतील. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये तुम्हाला लाभदायक परिणाम मिळतील. जर तुम्ही आधीच कधीतरी दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट केलेली होती तर त्यामधून पण तुम्हाला भरभरून लाभ मिळणार आहेत. खर्च पण होतील परंतु तंत्रज्ञान, प्रवास आणि लक्झरी वस्तूसाठी होतील. मग तिथं तुम्हाला गरज असेल तर तुम्ही खर्च करू शकता आणि नाही खर्च करायचा असेल तर तिथंही पैसा वाचणार आहे. कमाई तुमची वाढणार आहे 2026 मध्ये. परंतु योग्य पद्धतीने ती कमाई, तो पैसा सांभाळण्याची गरज असणार आहे.
गरज असेल तिथेच पैसे खर्च करा. उगीच लोकांना दाखवायचंय चैनीच्या वस्तूंवर खरेदी करणार असाल तर माझा तुम्हाला सल्ला आहे की शक्यतो तो टाळलेलाच बरा पडणार आहे. उलट तुम्ही ते पैसे बचत करून थोडेसे बचत केलात तर ते तुम्हाला फ्युचरमध्ये कधी उपयोगी पडतील. आता प्रेम आणि वैवाहिक जीवन तुमचं कसं असणार आहे 2026 मध्ये. तर अविवाहितांसाठी तर अचानक टेक किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कोणीतरी तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया म्हणा, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, तर नक्कीच तिथून कोणीतरी तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. परंतु लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका. हा पण माझा सल्ला आहे तुमच्यासाठी. प्रेम पण तुम्ही बुद्धीच्या जोरावर कराल. इथे पण तुम्ही कुंभेच्या लोकांचा हाच एक प्रॉब्लेम आहे की ते कोणतीही गोष्ट असू दे ते फक्त बुद्धीचा मेंदूचा वापर करतात, असं मन किंवा हृदयाचा ते वापर करत नाही. त्यामुळं हे लोक कधी कधी म्हणजे आपल्या जोडीदाराला किंवा रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना दुखवण्याची शक्यता आहे. ज्या कोणा व्यक्तींचे असतील पार्टनर कुंभेचे त्यांनी त्यांना समजून घेतलेलं बरं पडणार आहे. पण भावनिक कनेक्शन तयार करायला थोडासा वेळ लागणार आहे तुम्हाला. जे कोणी विवाहित आहे त्यांच्यासाठी नवीन तुम्ही गोष्टी एकत्र शिकाल. परदेशामध्ये फिरायला जाण्याची संधी आहे, पण संवादामध्ये थंडपणा टाळावा लागणार आहे तुम्हाला. कारण तुम्ही जर संवादच एकमेकांशी केला नाहीत तर मग ते रिलेशन कसं फुलणार आहे किंवा तुमचं वैवाहिक जीवन कसं फुलणार आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा. भावनिक अंतर वाढवायला पाहिजे. तुम्ही असं विचार करा की आय नो बेटर ॲटिट्यूड जे तुमचं आहे ते बदलायला हवं. तुम्हाला जे वाटत असतं की मला सगळंच माहिती आहे, मला सगळंच कळतं, ही गोष्ट थोडीशी तुम्हाला बदलावी लागणार आहे. हे ॲटिट्यूड तुम्हाला बदलावं लागणार आहे, तरच तुमचं रिलेशन व्यवस्थित राहणार आहे, तुमचं वैवाहिक जीवन व्यवस्थित राहणार आहे. आता कौटुंबिक जीवन कसं असणार आहे. घरामध्ये नवीन व्यवस्था कराल. परदेश गमन किंवा कुटुंबापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे काही कारणासाठी. मग त्याच्यामुळे तुम्ही कुटुंबाला खूप मिस करणार आहात. कुटुंब तुमच्यावर अवलंबून राहणार आहे पुढचं पूर्ण वर्ष. विशेष करून आईच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. सोबतच घरामध्ये काही ताण पण निर्माण होईल, परंतु तुमच्या बोलण्याने तो पण तुम्ही दूर कराल. म्हणजे इथे पण तुम्ही मध्यस्थाची भूमिका घेऊन तो ताण दूर करू शकता. आणि घरामध्ये विशेष करून एखादं शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. आता यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता बघा, विद्यार्थी वर्गाला 2026 हे वर्ष कसं आहे. तर तुम्ही जर टेक्नॉलॉजी, AI, डिजिटल रिसर्च आणि अंतराळ विज्ञान यामध्ये शिक्षण घेत आहात तर नक्कीच तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळणार आहेत. कारण ते तुमचं आवडीचं क्षेत्र आहे. एखादं प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे किंवा एखादं काम तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे करत आहात, एक संशोधन करत आहात, तर ते पण तुमचं सक्सेसफुल होणार आहे पुढच्या वर्षी. परदेशामध्ये शिक्षणासाठी जर तुम्ही प्रयत्न करत आहात, उच्च शिक्षणासाठी तुम्हाला ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहात, तर पुढच्या वर्षी तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. तर नक्कीच प्रचंड योग आलेले आहेत. ॲडमिशन मिळून जाईल. विद्यार्थ्यांना आश्चर्यचकित करणारा हा काळ आहे. एकाग्रता बिघडेल. परीक्षेपेक्षा प्रोजेक्ट आधारित अभ्यास तुम्हाला जास्त यश देणार आहे. तर अभ्यासापेक्षा प्रोजेक्टवर जास्त लक्ष द्या आणि तिथे स्वतःला प्रूव्ह करून दाखवा. म्हणजे तुमची क्षमता इतरांनाही कळणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी तर हा खूपच एक सस्पेन्स म्हणा किंवा एक यशस्वी काळ आहे. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्यावा. आता महिला वर्गासाठी कसं असणार आहे. तर स्वावलंबी होणार आहात तुम्ही. डिजिटल काम किंवा घरून काम तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे. सोबतच अभ्यास, करिअर आणि घर या तिन्ही गोष्टी तुम्ही सांभाळणार आहात आणि त्यामुळे तुमचं भरभरून कौतुक होणार आहे तुमच्या घरी. परंतु आरोग्याशी संबंधित त्रास पण तुम्हाला जाणवेल, जसं की थकवा किंवा वीकनेस. तर या गोष्टीकडे पण लक्ष द्या. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी कसं असणार आहे. तर आध्यात्मिकता तुमची वाढेल. शांतता प्रस्थापित होईल. परदेशी जर कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्या भेटीगाठी होतील. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही परदेश गमन करण्याची पण शक्यता आहे कुंभ राशीसाठी. आता आरोग्य तुमचं कसं असणार आहे. तर झोपेची समस्या, मानसिक ताण, डोळे, रक्तदाब इतर ह्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु उपचार, ध्यान, शांत संगीत, समुद्र किंवा निसर्गरम्य ठिकाणी जर तुम्ही गेलात, वेळ व्यतीत केलात तर हे या सगळ्या त्रासातून मुक्तता नक्कीच तुम्हाला मिळू शकेल. तर आता मी सुरुवातीला जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला शेवटी एक मंत्र सांगणार आहे कुंभ राशीसाठी. तर तो मंत्र आहे बघा, 2026 मध्ये कुंभ राशीचा सर्वात मोठा मंत्र आहे आणि तो म्हणजे नीट ऐका. विचार माझी शक्ती, शांतता माझं अस्त्र आणि स्वातंत्र्य माझं भविष्य. याने राहू तुमचं भाग्य वाढवेल, शनी तुम्हाला स्थिर करेल, गुरु तुम्हाला सेवा आणि यश देईल,
केतू तुम्हाला बुद्धी देईल आणि शुक्र तुमचं अंतर्मन शांत करेल. तुमचे विचार जग बदलू शकतात जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलात तर. 2026 हे वर्ष विचार, क्रांती आणि नवीन ओळख तयार करण्याचं आहे. ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर परदेश गमनाचे चान्सेस खूप आहेत कुंभेसाठी. मग ते शिक्षण असू दे, पर्यटन असू दे, व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, कोणतंही क्षेत्र असू दे, पण नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी परदेशामध्ये जाणार आहात, तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहात. आणि जर असं काही घडलं तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला फक्त मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की येस, आमचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि कोणती गोष्ट तुम्ही नेमकी अनुभवणार आहात ते पण तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर काही शंका असतील, प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.